हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर गाईज कसे आहेत तुम्ही? तर गाईज आज आलो आहे मी सांदपाड्याचा राजा हा गणपती आहे। आगमनची पण लाईव्ह स्ट्रीम केलेली। तर आता जय श्री केदार करून असा म्हणजे बाहेर लिहिलं आहे, अजून केदारनाथची अशी मंदिर बनवलं आहे, तर तुम्हाला दाखवतो। तर गाईज तुम्ही बघू शकता, पण पूर्ण ब्लर आला आहे म्हणजे फोटो केदारचा चिपकवला आहे। तर चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया। तर गाईज हा फोटो लावले आहेत सगळे, बघू शकता तुम्ही। हा आहे आतमध्ये पूर्ण पाठी केदारनाथचं पूर्ण। तर बघू शकता मंदिर पण बनवलं एकदम सुंदर। आपण दर्शन घेऊया, बघू शकता गणपती पण बघू शकता एकदम सुंदर। सांदपाड्याचा राजा केदारनाथचं मंदिर बघू शकता। सांदपाड्याचा राजाचा मी दर्शन घेतलेलं आहे आता। तर माझ्याबरोबर देवेश आहे। तर आता आपण सांदपाड्याचा महाराजाचा दर्शन घ्यायला जाऊया। तर चला, तो पण एकदम सुंदर गणपती आहे, मी आगमन बघितलंय। चला तर गाईज आता बघू शकता एंट्री आहे सांदपाड्याचा महाराजा। तर इकडे आता जाऊया, अजून दर्शन घेऊया, बघू शकता एंट्री। तर गाईज बघू शकता एकदम शिवाजी महाराजची मूर्ती एकदम सुंदर। बघू शकता काय सुंदर डेकोरेशन पूर्ण केलंय सांदपाड्याचा महाराजा। तर गाईज बघू शकता तुम्ही एकदम सुंदर मूर्ती। रक्त महोत्सव वर्षाचा 7वा दिवस 7व्या दिवसाचा संध्याकाळ आहे। त्याचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, थोड्याच वेळात आहे। तर गाईज बघू शकता शिरवण्याचा राजा इकडे हरिओम आहे, हरिओम मंडलमध्ये आहे शिरवण्याचा राजा। आता आम्ही दर्शन घ्यायला आलोय नेरूळमध्येच आहे 22 फुटाचा गणपती, नवी मुंबईचा महागणपती। तर तो लोक तुम्हाला दर्शन घेतो, आता तुम्हाला दाखवतो किती भारी गणपती दिसतो। तर गाईज बघू शकता नवी मुंबईचा महागणपती 22 फूट